बघा चिक डवाक डमडम हा बुवा लक्ष असू दे संपूर्ण बारीकडं बरोबर आहे ना चिक डवाक डमडम बुवांचा टप्प्याटप्प्यान कार्यक्रम या ठिकाणी करणार नक्की बघा कारण या ठिकाणी पारितोषिक आले बघा योगीराज गणराज काजरेकर यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत धन्यवाद या ठिकाणी आमचे कोकणचा साज संगमेश्वरी बाज तातेगावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत धन्यवाद करूया सुरुवात करूया केशर अमृतुल्यचे मालक दत्ताराम गोरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत बघा बुवानी सुंदर बारी केलेली आहे विजय बुवा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या दुसऱ्या बारीचा सगळ्यांना रामराम आणि बारीला सुरुवात करतो बघा बुवा म्हणाल बुवांच्या डोक्यात टोपी नाही आहे ना बुवा म्हणालेले आहेत बुवा माझ्या वडिलांना जाऊन 1 वर्ष नाही झालं अजून आहे ना काय झालं तुमचं होतंय नंतर लावा बुवांना बघा टप्प्याटप्प्यानंच कार्यक्रम बरोबर करणार बुवांचा बोलायला बसून घ्या बुवा म्हणाले डोक्यात टोपी नाही माझ्या वडिलांना जाऊन खरं सांगतो तुम्हाला 1 वर्ष नाही झालं हा आणि मी त्या योग्यतेचा अजून शाहीर झालेलो नाही हा शक्तिधुरा शिकतोय बुवा बरोबर आहे ना म्हणून जो परिपक्व आणि गुरुच्या स्थानी असतो त्यांना डोक्यात टोपी घालावी बुवा हा तुम्ही म्हणाले हो डोक्यात टोपी नाही हा बोडका आहे ना म्हणाले ना बुवा मग तुमच्या शेजारी शाहीर आहेत हा त्यांना तुम्ही हा मान कधी देणार का नुसतं स्वतःचाच मोठेपणा मिरवतो आहे ना स्वतःचा मोठेपणा बुवा मिळवायचं कमी करा कारण हा शक्तिधुरा खूप वर्षापासून चालत आलेला आहे आणि जवळजवळ 4.5 पिढ्या 4.5 तप म्हणजे 4.5 तप म्हणजे 45 वर्ष माझ्या वडिलांनी या कलेसाठी दिलेली आहेत बुवा तुम्ही शिकवू नका मला कसा शक्तिधुरा करायचा बरोबर ना आज खरोखर मनापासून चांगली बारी करण्याचा विचार होता पण बुवानी भावकीचं गावकीचं खांदून खरूच काढली रे बुवा झाला टोपीचा विषय 2-4 लोक कमी लागतात बुवा म्हणाले आहे ना आहे की नाही बुवा अचानक नवरात्र उत्सवाची इथे बारी झाली तुमची माझी तेव्हा तुम्ही म्हणाले हो माझ्या झांजवाल्यांना अर्जुन कराटे समोर बसले बारी बघायला आले बुवा कधीच बारीला येत नाहीत 2 वर्ष झाली का तर मोलमजुरी करणारा माणूस आहे थकून भागून येतो तब्येत थोडीफार वर खाली असते हात दुखतात झांज आता पहिल्यासारखा वाजला जात नाही बुवा हा ही या कलेची व्यथा आहे आणि आम्ही शाहीर म्हणून ही कला जपण्याचा प्रयत्न करतोय हात दुखतात आणि बुवा जेव्हा मी त्यांना झांज घेऊन नाचवित होतो ना तेव्हा तुम्ही त्यांना काय काय बोललो हे जरा आठवा म्हणून या सगळ्या गोष्टी बुवा मी कमी केले बरोबर आहे ना म्हणून कमी केले बुवा भावकीत वाद काय नाही भावकीत किंतल काय नाही आज सुद्धा तो माणूस खरोखर तुम्ही बोललो ना एवढं झांज घेऊन खाली आलेला आहे बुवा हा हात दुखतायत मला म्हणतात नाही हात दुखतात म्हटलं नाही चला आज म्हटलं यांना भावकी गावकी काय असते ते दाखवून देऊ बरोबर ना आणि राहिला विषय आमच्या सुभाष दादाचा हा सुभाष दादा खरोखर माझ्या पाठीमाग सदैव खंबीर असणारा माणूस आहे सुभाष दादा वडिलांच्या पाठीमाग वडील कोणाला मानावं तर त्याला मानावं बरोबर आहे ना आज सगळ्यांना माहिती आहे पंचक्रोशीमध्ये माझे राजेंद्रदादा बोडेकर आलेत आहे ना त्यांच्या आईवरती वाघानं हमला केलेला आहे बुवा बरोबर तुम्हाला माहिती नसेल हा त्याची आई आजारी आहे वाघानं हमला केला बुवा हा आणि आई जवळ बुवा कोणतरी घरात पाहिजे शाना जनता त्याचा मुलगा असतो मुंबईत म्हणून तो बुवा बारीत येत नाही तुम्हाला या गावकीच्या भावकीच्या आयोजक कुठं आहेत आयोजक चाललंय ना बुवांचं माझं पण चालवून घ्या कोण म्हणजे डोका आला त्याचा नाही सुपला शॉट उडवला ना आज माझं नाव सांगितलं बघा हा कारण बुवा मंडळ टिकली पाहिजेत या मताचा मी पण आहे मंडळ टिकली पाहिजेत माझा हा सैली वाजवतो तो पोरगा नाचायचा दादा म्हणतो परवाच मी मुंबईवरून गावाला आलो तो म्हणतो दादा खूप त्रास होतो पोरांचा एवढ्या लांबून मुलं येतात पुढच्या वर्षी आम्ही नाचायला तयार आहेत 2-3 पोरं कमी पडतात हा पुढच्या वर्षी माझा स्वतःचा घरचा साज बुवा तुम्हाला देणार सुपला शॉट बघा काय म्हणतोय
शिकली पाहिजे. खरोखर ह्या माताचा मी आहे. हा, आणि हा शक्तितुरा आज मी तुम्हाला करून दाखवलाय ना. हा, म्हणून लांबोरे बुवा म्हणाल, त्याच्याने डोक्यात टोपी तो बोडका. हा, तुमच्या घालीन ना दोडका. नंतर म्हणू नका युट्यूबला वारिया जातात. हा, बुवा बोलताना विचार करा तर लांबोरे बुवा लाख म्हणाले, त्यांच्याशी मला काय घेणं देणं आहे. हा, त्यांच्याशी मला काय घेणं देणं आहे बुवा. त्यांनी तुमचं पण सुपला शॉट उडवलेला आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या इथे गोष्टी सांगताय. मला सांगू नका, कारण आडक्या गुरुचा बाडगा चेहरा नाही मी. हा, ज्यानं ही लोककला खरोखर लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवली ते शाहीराचा पट्ट शिष्य आणि वर्गाय बुवा. हा, म्हणून तुम्ही बुवा भावकीचा विषय केला. मी तुम्हाला आजपर्यंत एका शब्दाने कधी विचारलं नाही, कारण तुम्ही जरी कडवई किंजळकर वाडीत राहत असलो, हा, तुमचा 6 वर्ष नाच बंद का होता मी विचारलं नाही बुवा. बरोबर आहे ना, कारण तुमच्या भावकीतलं वाद सुद्धा मला माहिती आहे. हा, तुमच्याकडे काय आहे, धुलप किंजळकर ग्रामस्थ मंडळ तुमचं बुवा आता काय आहे ना, ते तुम्ही पण शोधा आणि दुसऱ्याकडे बोट दाखवा. कारण माझ्या भावकीत नो काय वाद आहे, हा, त्यांना येऊन विचारा. काय बुवा वाद नाही, फक्त काय की वडिलांच्या पाठीमागे ही कला जोपासायची. वाडीत 4-5 लोक आहेत. हा, आणि खरोखर तुम्हाला सांगतो ही कला आता मी व्यावसायिक दृष्ट्या ह्या कलेकडे बघतो, म्हणून 4 लोक कमी येतात कार्यक्रमासाठी, एवढाच विषय आहे. बाकी बुवा तुम्हाला दुसऱ्या ह्याच्या पुढं खरोखर सांगतो तुम्हाला, तुमचा आणि माझा हा शेवटचा कार्यक्रम आहे. याच्या पुढं शक्तितुऱ्यामध्ये सुशांत कराटे आणि विजय कोळेकर हा जोड होणार नाही, हा मी तुम्हाला या ठिकाणी पालीच्या पिट्यात शब्द देतो बुवा. कारण हे वाद आम्ही खूप अनुभवलेले आहेत. आमच्या पर्सनल आयुष्यावरती याचे काय परिणाम होतात हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं हा आजचा कार्यक्रम तुमचा आणि माझा शेवटचा. याच्या पुढं कारण मी बोललो ना बुवा, परवासारखी बारी केली ना तर खरोखर सांगतो तुम्हाला तुमच्या मिरच्या झोपतील. हा, सगळ्यांनी बघितलं मला हा वाद नाही विकोबाला न्यायचा, म्हणून मी हरलो तर नक्कीच नाही. हा, कारण कशी बारी करतो तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी बुवा जसा मुलांचा साथ पाहिजे ना, जसा मुलांचा साथ पाहिजे तसा हा जो वाद्यवृंद आहे त्याचा पण साथ पाहिजे बुवा. बरोबर ना, मला जर समजा मुलं टिकवता आली नसती, बरोबर माझ्या भावकीत वाद असता, तर हा जो माझा वाद्यवृंद आहे त्यांना पण मला टिकवता आलं नसतं. बरोबर ना, त्यांना पण टिकवता आलं नसतं. जवळजवळ 8 वर्ष दादा तू वाजवतोस. गोरक्ष जेव्हा ढोलकी शिकला, आमचे गुरुवर्य पवन जी रसाळ यांच्याकडे जेव्हा ढोलकी शिकला तेव्हापासनं ह्या नाचातच वाजवायला लागला बुवा. हा मयुरेश सुवारे जेव्हा मला डबल ढोलकीची गरज लागली, जवळजवळ 4 ते 5 वर्ष माझ्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवतोय. संकेत दादा आमचा तर घरातलाच आहे. आमचे गणेश नागवेकर कीबोर्डसाठी असायचे 2 वर्षापूर्वीपर्यंत, पण त्यांचा कामाचा व्याप एवढा आहे, त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की मला नाही जमणार, म्हणून स्वप्नील दादा रावणांना घेऊन येतो. पण सलग 2 वर्ष दादा माझ्या कार्यक्रमामध्ये वाजवत आहेत. परवा तुमच्या कार्यक्रमाला आमचे लिंगायत बंधू होते. हा, आज कुठं दिसत नाही, तुमचा ढोलकीवाला तडपडतायत. हा, छोड़ के ना जाओ पिया मैंने तुझको ये दिल दे दिया. लय मोठी शमने मिरवल्या. हा, माझा असा माझा तसा माझा असा बाज आहे. आता काय काय म्हणजे बोलू ना बुवा. तर कुठे गेला मिलिंद दादा, त्याला काय पैसे कमी देता हो. तुमचे उत्कृष्ट अगदी या शक्तितुऱ्यात नाही तर कव्वालीचा बाज ज्याच्या अंगात भिजलाय सुदेश दादा बेंजोवाले आमचे कुठं आहेत बुवा. हा, कुठं आहेत. तुमच्याकडे कीबोर्डला गणेश घाणेकर बसायचे, त्यांना नाही तुम्ही टिकवलं 2-4 वर्ष. हा बुवा, ही मी कला सांभाळतोय माझ्या परीनं, माझ्या परिस्थितीप्रमाणे जशी मला जमते तशी लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. कारण काल राजेश निकमांबरोबर कार्यक्रम झाला लांजामध्ये, लोक होती असतील 2-3 तरी इथली. लांजात जाऊन विचारा बुवा बारीचा रिपोर्ट. कारण आपण 9 महिने वाट बघित राहत नाही, लगेच डिलिव्हरी करून टाकतो बुवा. म्हणून या गणपतीच्या सणातले उद्याचा 7वा कार्यक्रम आहे बुवा. म्हणून तुम्हाला या ठिकाणी म्हणतो, तुम्ही म्हणाला की कापडगावचा विषय बोलले बुवा, बारी कॅन्सल केली. तब्येतीचा विषय आहे बुवा. 4 तारखेला गावाला उतरलोय.
आवाज चांगला पाहिजे हा, म्हणून दिवसातनं 2 तास झोप घेतो, फार फार 2 तास बुवा. घरात येऊन विचारा 2 तास झोप घेतो का, तर झोपलो जास्त की आवाज झोपला. हा, आम्हाला काय आमच्या तब्येतीची काळजी नाही बुवा. ज्याच्या अंगात कला आहे ना, ज्याच्या अंगात कला आहे तो घरात राहू शकत नाही हो. हा, तुमचं कसं आहे, धरून बांधून कुत्री पारदीला आणायची अशी गत झालेली आहे. आणि ही माझी शाखा जवळजवळ 3 ते 4 वर्ष माझ्या बरोबर नाचते, एकनिष्ठ आहे बुवा. माझ्या पाठीमागं तुम्ही चांदोरला जाऊन विचारू शकता. बुवा म्हणालेले आहेत की गळ्यातून गाण्यातून जो मी प्रश्न विचारलाय तुम्हाला आळवून दाखवा म्हणाले बुवा. बुवा शेवटच्या गाण्यात हो, शेवटच्या गाण्यात तर प्रश्न सांगितला हो, कुठलं लिहू हा, कसा लिहू बुवा. परवाच्या बारीला तुम्हाला गवळणीत विषय दिला होता त्या यमुने डोहाचा, बरोबर आहे ना. तेव्हा किती तुम्ही हा, तेव्हा किती तुम्ही शमने मिरवल्या, तेव्हा पण मला शब्दाचं सांगितलं ना, बरोबर आहे की नाही. शब्दाचं सांगितलं ना. वा टाइम द्या, प्रत्येक गोष्टीची कटिंग देईन. आता तुम्हाला बकासुराचं गाणं द्यायला नाही, तो पण नाही केला नाही ना. मग मिळव हा, पैसे तेवढे घेतलो, पैसे तरी परत देऊन जावा. वा खरोखर तुम्हाला माझी झापूक झुपूक बारी बघितली असतो ना, तर तुम्हाला पालीच्या टिट्यात आहे ना नाही घाम पडला असता ना. माझं नाव आहे सुशांत गराटे बुवा. बघा पहिल्या बारीत बुवा तुम्ही जर बोलला असतात तर तुम्हाला मी खरा शाहीर मानला असता. तुम्ही हे बायकांसारखं कुठच्या तरी कोपऱ्यात बसायचं आणि कुचू 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 करायचं. हा बुवा खरं सांगतो, तुमच्या शाहिराला टोपी घालायला शिकवा, त्याला तो मान द्या, कारण तुम्ही स्वतःच तेवढं. मी ख्यातनाम शाहीर कडवाई किंजळकरवाडीचा बुवा. आणि तुम्हाला खरं सांगतो, जर तुम्हाला माझ्या डोक्यात टोपी बघायची असेल, माझ्या डोक्यात तुम्हाला टोपी बघायची असेल, माझ्या डोक्यात तुम्हाला फेटा बघायचा असेल, खरोखर सांगतो तुम्हाला माझ्या डोक्यात हे सगळं बघायचं असेल, मी तुऱ्याचा नाच करतोय, तुऱ्याची बाजू मांडतोय, तुम्ही बाईची मांडतो आहे ना. पुढच्या बारीत तुम्ही साडी नेसून या, नाही फेटा घातला तर माझं पण नाव नाही. या ठिकाणी बुवा सुरुवातीलाच बकासुराचं गाणं देतो आणि बारीची सुरुवात करतो. बघा वाटाण्याचा गोलदाना उडू नको टनाटना, वाटाण्याचा गोलदाना उडू नका टनाटना. वाट्याचा गोलवासा खायला वारा येतोय बसा बसा, वाट्याचा गोलवासा खायला वारा येतोय बसा बसा. वा एवढ्यावरनं तुम्हाला समजलं असेल. आणि काय म्हणतोय, माझ्या बैलगाड्याचा संतोष मंडळी माऊली तुमच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आमचा मित्र आलेला आहे. निकेत कडून या ठिकाणी निकेत पानकर माझ्या खास शाहिरीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय म्हणते बुवा, माझ्या बैलगाड्यात इतिहास घडतोय नवा नवा, या बैलगाड्यात इतिहास घडतोय नवा नवा. बैलगाड्याच्या छकड्यात
हाय बकासुराची हवा आहे ना बैलगाड्याच्या छकड्यात या बकासुराची हवा इतिहास करतोय नवा नवा माझ्या बैलगाड्यात इतिहास करतोय नवा नवा बैलगाड्याच्या छकड्यात बकासुराची हवा 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 बैलगाड्याच्या छकड्यात या बकासुराची हवा वानू जर पैसे नेलं बाय या बकासुराच्या गाण्यावरचं तर मला आणून परत द्या आहे ना त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे श्री गणेश चाळ नालासोपार अध्यक्ष अनय लोकम सेक्रेटरी बंटी गांगरकर हा आमचा भाव आहे सगळं मामाच्या गावातलं हा म्हणून तुम्हाला काय म्हणतोय आमच्या पप्पानी गणपती आणला हा शंकर आणि पार्वती आणि मांडीवर बसलाय गणपती कसा टुकुमुकू बघतोय चांगला वा त्या ठिकाणी विषयाबद्दल बोलून गेलेले आहेत है ना तुमचं म्हणता टिपण्या विविध ग्रंथात भेटतात कशा हा वा या तुमच्या चालू प्रश्नाचं उत्तर दोनदा दिलंय 2 बाऱ्यात 2दा हा 2 बाऱ्यात बुवा 2दा उत्तर दिलंय मग तुमच्या या टिपण्या कुठं भेटतात तुमच्या अशा टिपल्या उडवीन ना मग तेव्हा तुम्हाला समजेल बुवा हा झापूक झुपूक तसंच नाही करीत हा म्हणून काय म्हणतोय या ठिकाणी खूप मोठ्या व्यक्ती आलेले आहेत बुवांचे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण माऊली आलेले आहेत 3,500 ग्रंथ ज्यांनी खरोखर वाचलेले आहेत अशी माऊली या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हणून वा सापाच्या शेपटीवर पाय ठेवला आहे ना साप चावणार म्हणून आमच्या पप्पानी गणपती आणला अरे शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती कसा टुकुमुकू बघतोय चांगला एका ध्रुवपदात फक्त गाणं देणार बुवा माझा विषय जुनाच हायर ठोका दे ठोका 2-3 ठोका काळजाच्या आरपार अरे प्रधानजी हा तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर भिनाव समशेरीला समशील त्यांची समशेर घरात राहिली मी हा आहे ना सुशांत गलाट्या बरोबर भाड्या करणं याच्या गबाळ्याचं काम नाही कारण माझ्याकडे आवाज आहे माझ्याकडे बोल बच्चा नाही माझ्याकडे चांगला वाद्यवृंद आहे आणि माझ्याकडे डावा साऊंड आहे तुमचा आज साप गलपाटलेला आहे हा म्हणून माझा विषय जुनाच हायर त्यात 19-20 नाही रे गुरुंचा मोठा तुमच्या हाय हो गुरुंचा मोठा तुमच्या हाय आम्ही होत्याच करायचं काय खोटं नाटक हे चालणार नाही रे खोटं नाटक हे चालणार नाही रे आज उत्तर देणार काय रे वा आज तुम्ही जर उत्तर दिलं आमचे ग्रंथ उपासक आहेत राजन दादा सगळी ग्रंथाची धुरा आणि कुणी बाबा चिटकुरा लिहून दिलेलं नाही कुणी चिटकुरा लिहून दिलेलं नाही आजपर्यंत मी तुम्हाला जी उत्तरं देतोय ती माझ्या या माऊलीमुळे देतोय हा वय किती दादा 33 दादांचं वय 33 आहे हा तरी तुम्हाला प्रत्येक बारीला नुसतं टप टपाटप टप टपाटप सुकलाच वाटत हा आणि झापूक झुपूक बुवा तुम्ही काय करता प्रत्येक बारीला तुमच्या मागणं कोणतरी लागतं कारण तुमच्याकडे तेवढी कला अजून अवगत नाही गुरुंच्या पाठीमागे एवढी बारी करतोय बुवा हा तेव्हा तर त्यांच्यामुळे थांबायचो हा थांबवणारा कोण नाही हा असा सुसाट सुटेल ना लक्षात ठेवा बुवा माझा विषय जुनाच हाय त्यात 19-20 हे नाही गुरुचा तुमच्या मोठा हाय आम्ही होत्याचं करायचं काय गुरुचा तुमच्या मोठा हाय आम्ही होत्याचं करायचं खोटं नाटक हे चालणार नाही खोटं नाटक हे चालणार नाही
अतिशय सुंदर केली होती मी, आणि तुम्ही खरोखर उगाच म्हणजे खाजून खरूच काढलेली आहे. मी माझ्यात खूप बदल केला बुवा, कारण माझ्या गुरुवर्यांनी हा मला जो शक्ती तुरा शिकवलाय. हा तुम्ही म्हणालात की सुरात घसरलो, पट्टी तुमची स्केल बरोबर नाही बोलले ना बुवा. बुवा तुम्हाला सांगतो, संध्याकाळी 4 वाजता गाणी लिहायला घेतली आजच्या बारीची सगळी. हा आणि एवढ्या चाली डोक्यात आहेत ना बुवा, कारण तुमच्या बरोबर एकट्या बरोबरच नाही, तुमच्या एकट्या बरोबर बारी करीत नाही. लय सप्तसुरातचा बादशाह भेटतात मला सुपला शॉट द्यायला. हा तर सगळ्यांना सुपला शॉट देऊन त्या पाली एकमेव शाहीर आहे बुवा. हा कारण वाघावाणी लढला तो जिजाऊचा बच्चा. थांबलेल्या सगळ्या लोकांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. आता तुम्हाला दुसरा एक शॉट सुपला, हा कारण सूर्यकुमार यादवनी सुपला दिला. हा बघा, धक धक होत या काळीज हे, धक धक होत या काळीज हे, वेळ झाली आईची आयाची, वेळ झाली आईची आईची. आणि सोडा की हात माझा दाजीबा, सोडा की हात माझा दाजीबा, नजर इकडं नाही. राग रागानं आले या धावूनही, हिची सवय नाही हो जायाची. रागानं आली या धावूनही, हिची सवय नाही हो जायाची. लाज घालवली आज हो स्वतःची, लाज घालवली आज हो स्वतःची, म्हणून किंमत नाही हो जटाची. तेव्हा विष्णू लोकातून गंगा भूमीवरती यायला ब्रह्म विष्णू महेशानं गंगेला सांगितलं. हा तेव्हा गंगा म्हणते मी नाही जाणार, गंगा म्हणते मी नाही जाणार. तेव्हा 3 देवतांनी मिळून तिला विनवणी केली, तिला सांगितलं की तुला जावं लागेल. तेव्हा ती रागा रागात त्या भूतलावर यायला निघाली, आणि जर ती भूतलावर आली असती तर असा प्रलय आला असता. तेव्हा माझ्या भगवान शिवशंकरानं तिला आपल्या जटेमध्ये सामावून घेतलं, बरोबर ना. आणि नंतर तिला जसा राग तिचा शांत होत गेला तसं हळूहळू तिला या भूतलावरती सोडलं. बुवा सुंदर असा विषय आहे, मनाला लावून घेऊ नका. लावून घेतलं तरी मला काय फरक पडत नाही, कारण तुमची संशयात गरज राहिलेली आहे. म्हणून काय म्हणतोय, रागा रागानं आले या धावूनही, तुमची सवय नाही हो जायाची, तुमची सवय नाही हो जायाची. लाज घालवली आज हो स्वतःची, लाज घालवली आज हो स्वतःची, म्हणून किंमत नाही हो जटाची. लाज घालवली आज हो स्वतःची, म्हणून किंमत नाही हो जटाची. पारितोषिक आलंय रमेश गराटे डान्स करून 101 रुपयाचं 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा कदलवणार साप जो स्वल्पटा काढून टाकतो. हा कारण जर दबट साली सकाळ बुवांना सुपला शॉट दिलेले आहेत. आता बघा या क्षेत्रामध्ये एकच बुवा होऊन गेले, दत्ताजी गराटे. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे 101 रुपयाचं. माऊली तुमच्या चरणीही मानस समजला करतो. आणि बघा काय म्हणतोय, एकदा दादा पोरा फिरव आणि बघ अजून एक शॉट. Thank you.
तुम्हाला खरं सांगतो 6 वर्ष तुमचा कार्यक्रम बंद होता, तुम्ही 6 वर्षांनी माझ्या मागं आहो, कारण हा माझा जो एवढा मित्र परिवार जमलेला आहे ना, तुमच्यासाठी काय म्हणतो बघा. मैत्री एक सोपी व्याख्या आहे, मैत्री एक सोपी व्याख्या आहे, रोज आठवण यावी असं काही नाही. मैत्री एक सोपी व्याख्या आहे, रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही. एवढंच कशाला, रोज बोलणं व्हावं असंही काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री. आणि तुम्हाला याची जाणीव असणं, तुम्हाला याची जाणीव असणं म्हणजे हीच खरी मैत्री, हीच खरी मैत्री. माझ्या सगळ्या मित्र परिवाराला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि म्हणतोय काय बघा. संभाल घसरल पाय ग, अगं वै तुझं धोक्याचं हाय ग, ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाला चालायचा नाही ग. बरोबर आहे ना, कारण बुवा लोकांना नवीन नवीन द्यायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय बघा, चांगला विषय आहे. संभाल घसरल पाय ग, अगो वै तुझं धोक्याचं हाय ग, माझे ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाला चालायचा नाही ग. म्हणून तुझं वय हे सरतय बाई ग, तुझ्या बापाला टेन्शन हाय ग, तुझं वय हे सरलेलं हाय ग, तुझ्या बापाला टेन्शन हाय ग. अगं तुला हे सांगणं आणि घालतोय मागणं, अगं तुला हे सांगणं आणि घालतोय मागणं, लगीन करणार काय ग. अगं तुला हे मागणं, तुला हे सांगणं घालतोय मागणं, लगीन करणार काय ग. संपवतो बघा. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे, फरमाईश आहे माझी राधा राणी बावरली ही गवळण झाली पाहिजे. श्यामसुंदर सिद्धप यांच्याकडून फरमाईश आलेली आहे. दादानो गवळण कुठे काढा, 2 वर्ष झाले तिला. त्या ठिकाणी बुवा तुम्हाला अजून एक विषय देतो. अहंकाराचा पुतळा खरा, मागाचा विषय बुवांना सांगायचा राहिला. गाढवाचं लग्न सगळ्यांनी बघितलं आहे ना, हा तो विषय या ठिकाणी गायलेला आहे, कारण तिच्या बापाला टेन्शन आहे. म्हणून काय म्हणतोय बघा, अहंकाराचा पुतळा खरा, रावण बोले राक्षस वीरा, हरण होशील का. आणि बुवा तुम्हाला खरं सांगतो, या ठिकाणी तुम्ही म्हणालो स्टेजला घसरलो, ह्याव झालो जाव झालो, सलग 6 आहे तरी पण आवाज पुरतोय. माझ्या बापाची देण आहे. तुम्हाला खरोखर कधी पण बघायचं असेल तुमच्या बुवाला ना, मी येतो कधी पण, एक बारी करून टाकू है ना. तुम्ही किती वर आलो म्हणता तो बघतो. हा बुवा नुसतं बेबीच्या टेटापासून रेगलं म्हणजे झालं नाही, आवाजात गोडवा पाहिजे, गोडवा. आवाजात गोडवा पाहिजे, रागदारी संगीत आलं पाहिजे. हा बुवा कधी तुम्हाला लावायचे असेल तेव्हा सांगा मला, माझी तयारी आहे. अहंकाराचा पुतळा खरा, रावण बोले राक्षस वीरा, तू हरण होशील का, तू हरण होशील का. तूच मारीच्या सांगशील का, तूच मारीच्या सांगशील का, बाहेर रामाला काढशील का. 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 अहंकाराचा पुतळा
गवळणची फरमाईश आलेली आहे। राधे याद माझी आली विरहान वेडी झाली। अशी गवळण आहे, मुंबईच्या रंगमंचावरती गायली होती। राधे याद माझी आली विरहान वेडी झाली, तुझ्यासाठी रात राणी जागली, माझ्या मुरलीने तू मोहरली, अनयाची राधा बावरली, माझ्या मुरलीने तू मोहरली, अनयाची राधा बावरली। माझ्या शब्दाला मान देऊन कालच्या दिवसामध्ये बोलणं झालं आणि माझा खरा मित्र आहे, माझ्या वडिलांची आणि त्यांची दोस्ती आहे, बरोबर दोस्ती होती आणि खरोखर मनापासून लोकांचं प्रेम आहे, म्हणून आज या ठिकाणी साऊंडला दावत आलेले आहे ना। या ठिकाणी खरोखर मनापासून सांगतो की माझा पालीमध्ये दीप दर्पण नावाचा एक बेंचो ग्रुप आहे,
आज शेवटपर्यंत बुवा थांबलेले हा खरोखर मित्र असावे असे बुवा कारण तुम्ही खुदच्या पंचक्रोशीत जावा स्वतःच्या गावात मान असलेला एकतरी शाहीर दाखवा मला आहे ना याव आणि द्याव हा प्रत्येकाचं असतं या ठिकाणी खरोखर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो माझ्या हर्षद दादाची कारण दादांचं 1 वर्ष झालं बैलगाडीचं गाणं बनवायचंय पण दादांचं प्रेम आहे ना पालींना गेल्या वर्षी सावर्ड्यात माझ्या बरोबर त्यांची स्वतःची इनोवा क्रिस्टा घेऊन गेलेले आहेत दादा हा स्वतःचं पेट्रोल टाकून कोण करील काय नाही करायचं कोण म्हणून या ठिकाणी सर्वांसाठी मनापासून काय म्हणतोय बघा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र असला जवळ जर मनासारखा अजून एक कडवा देतो बघा नंतर शेवटला येतो काय म्हणतोय बघा जाळताना हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र बनव्या गारव्या सारखा मित्र बनव्या गारव्या माझी सेवा तुम्ही जी गोड मानून घेतलात त्या सेवा करताना माझ्या तोडून काय चुकून गेलं असेल है ना चुकून काय वाईट गेलं असेल ते माझं मला परत द्या आणि जे चांगलं असेल ते जाताना बरोबर घेऊन जावा आणि खरोखरच गोंधळी समाज हितवर्धक मंडळ खरोखर तुमचं मनापासून माझ्यावरती जे प्रेम आहे आणि जे तुम्ही आज दाखवून दिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आजच्या बारीचा आणि आजचा हा शक्तितेजाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो आणि बुवांना विनंती करतो की बुवा हा शक्तिधुऱ्याचा साज आहे हा गण पुजलेला आहे या गणाची आरती आपण दोघांनी मिळून करायची कारण माझ्या वडिलांनी ही परंपरा या शक्तिधुऱ्यामध्ये चालू केली हा आणि आज जवळजवळ अख्खा शक्तिधुरा ही परंपरा फॉलो करतो बरोबर ना म्हणून बुवा आरतीला या ही विनंती करतो